पेनल्टी लागेल. इथं सर्व पाहुणे जे बसलेत, ज्येष्ठ वरिष्ठ लोक आपली वरती आहेत, त्यांनी सूचना आम्हाला दिलेली आहे. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन गेमकडे करायचं आहे, टायमिंग टेबलकडे करायचं आहे. तुमच्या स्वतःचं आयोजन आहे, आपलं स्वतःचं आयोजन आहे, रॉयल उल्वेचं आयोजन आहे. त्यामुळं लवकरात लवकर मॅच आणि जास्त टाइमपास करू नका. जे काय असेल ते पटपट घ्यायचं आहे. आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये लहू फडकेला मी आमंत्रित करतोय. चला, 12वा खेळाडू जावले संघ तुमचा आलेला नाही अजून. बॉल पारायच्या अगोदर जर आला नाही तर तुम्हाला 2 रनची पॅनल्टी घ्यावी लागेल. हा आयोजकांनी आम्हाला अगोदरच सूचना दिलेली आहे. आलेला आहे, या ये ये धावत आलेला आहे. आणि आता जरा मॅच सुरू होतोय. लहू फडके. थँक्यू सो मच किरण सर. येस, अंपायर ग्रीन सिग्नल मिळालाय. उल्वे संघाचा पहिला गोलंदाज महेंद्र. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. काय कमालीची सुरुवात आहे. पहिला बॉल गोलंदाज महेंद्र मडवी, स्ट्रायकर एंडला प्रसाद करत. एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट मधलं सावले टीम कडनं. आज या मॅच मध्ये, या रॉयल चषकामध्ये घरच्या मैदानामध्ये खेळत असताना उल्वे संघाच्या विरुद्ध काय परफॉर्मन्स असणार. गॅप मध्ये चेंडू चाललाय चाललाय सीमा पलीकडे चौकार. दो खिलाड़ियों के बीच में दरार काफी बड़ी थी और गेंद उसमें से हो गई फरार. 4 रन मिले. पुढचा बॉल महेंद्रचा. अजून एक त्याच दिशेने चेंडूला टोळवायचं होतं, परंतु बॅकफूट वरती जाऊन पंच करण्यामध्ये अपयश राहिला प्रसाद. डॉट बॉल आलाय. हे चांगलं संकेत सध्याच्या घडीला महेंद्र मडवीच्या गोलंदाजीमधनं पाहायला मिळतोय. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलाय, फक्त एकच चौकार आलाय. इथे बॉल खाली ठेवला, बॉल खाली ठेवला, डाऊन द ग्राउंड राहिला बा गोलंदाजाचा चेंडू. डॉट बॉल आलाय. लहू मगासपासून आपण 3 सामने बघितले, मुलाखत देखील झालेली आहे. ही विकेट गोलंदाजाला साथ देत आहे. याच्या अर्थ असाच आहे की या सर्व मॅचेस बिग फाईट होणार आहेत, टफ होणार आहेत. यात शंका नाहीये, परंतु बॅटिंग करणार म्हणजे फलंदाज सुद्धा भरपूर प्रयत्न करतात केपी सर. इथे हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु डाऊन द ग्राउंड राहिलाय. ऑन साइडला तिथे खेळाडू आहे. दुसरीचा प्रयत्न पूर्ण होईल. पैकी थोडीशी उशिरा झाली केपी सर. इथं पाहिलं तर 2 धावा पूर्ण होतात. अगदी चितेच्या चपलाईनं 2 धावा पूर्ण. 6 धावा धावफलकावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. महेंद्र मडवीकडे किरण पाटील सर आपण पाहिलं तर बेनिफिट आहे. घरचं मैदान आहे, खेळपट्टी आपणच बनवले, त्या दृष्टिकोनातनं जागा निवडायची आहे फक्त खेळपट्टीची. परंतु इथे जागा निवडले प्रसादनं. चेंडू चालला मिड विकेटला बीट करत एका टप्प्याने चौकार आलाय. पॅटलला मजा येणार आहे, कारण आता एका बाजूला चंदन मडवी, जो आमचा उल्व्या गावातील सध्याचा मागील गतवर्षीचा विचार केला लहू तर सर्वात फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आहे. ज्या खेळाडूच्या जोरावरती आता उल्वा क्रिकेट संघ चाललेला आहे, ज्याच्याकडे आम्ही एक उत्तम खेळाडू या दृष्टिकोनातून बघत आहोत. आमचा भविष्य उल्व्यातील. यदा कदाचित आम्ही मागच्या टुर्नामेंटला पण त्याला आम्ही अनाउन्समेंट केली की एखादी बाईक जर त्याच्या नावावरती चढली तर खरंच अभिमानाची गोष्ट होईल. कदाचित रॉयलची बाईक त्याला हीच बाईक मिळेल की काय. चंदनला हॅट्रिक साठी 5,000 रुपये लागलेले आहेत सनी परमानंद पाटील यांच्याकडून. एक असा खेळाडू आमच्या उल्व्यात, एक पॉवरफुल खेळाडू आहे. आता त्याची परीक्षा अशी आहे की त्याच्यासमोर प्रसाद गरज सारखा एक अतिशय नामवंत खेळाडू आहे. हा मोठी एक्झाम आहे, ही बोर्डाची परीक्षा आहे. एका बाजूला प्रसाद असा खेळाडू आहे की ज्याला गारद करायचा आहे आणि त्याच्या समोर डॉट चेंडू टाकायचा. आणि प्रसादच्या समोर आता प्रश्न आहे की तो फ्री आहे, फ्री माइंडने खेळणार. त्याला माहिती आहे की या मॅच मध्ये मला धावा करायची आहे, ती विकेट बॉलिंग साठी साथ देत आहे. मग आता मला काय करायचं आहे हे अभ्यास त्याच्या डोक्यामध्ये ऑलरेडी बनवून गेलेला आहे. इनफॉर्मर आहे सध्याच्या घडीला चंदन मडवी. परत अजून बेनिफिट त्याच्याकडे की आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय आणि समोर ताकदवर जरूर आहे टीम, परंतु तिला
अगदी ते नमवण्यासाठी घरचं मैदान घरचं साज म्हटलं जातं. चंदन मडवी तयार आहे. ऑफस्टंप ऑफ लाईन करावे. वाईट बॉल जलद गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन वरती नियंत्रण राहिलं नाहीये गोलंदाज चंदन मडवीचा आणि इथे व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन अगदी मागच्या षटकामध्ये पाहिलं तर 3 डॉट बॉल लगातार सनी परमानंद पाटील यांच्याकडून 1,000 रुपयाचं बक्षीस आहे. 3 डॉट बॉल. क्या बात आहे. पारितोषिकांची इथे माहिती लयलूट चालू आहे. चंदनसाठी हे पारितोषिक असणार आहे. इथे बॅकअप बॉलर प्रयत्न चांगला होता इथे मी त्यामुळे चंदनचा, परंतु एक धाव मिळेल. हा बॉल अडवणं तेवढं सोपं काम नाहीये किरण पाटील सर. बॅकअप द बॉलर एवढा फास्ट गतीनं बॉल येतो, ज्या रिदमनं चेंडू गोलंदाज फेकतो ना त्याच्या डबल स्पीडनं त्याच्याकडे येतोय आणि त्याला रोखणं तेवढं सोपं काम नाहीये, परंतु प्रयत्न भरपूर चांगला होता इथे चंदनचा. एक धाव इथे पूर्ण होईल. फलंदाज पाहिलं तर मनीष होते, मनीष कडू. त्यानं स्वतःचं खातं उघडलं गेलं. आता प्रसाद गरज स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. यानं 6 मध्ये 10 बनवले, 2 चौकार दाखवले होते पहिल्याच ओव्हर मध्ये. येलो कॅप आहे, पिवली टोपी त्याच्या डोक्यात आहे. हे बॅटर चांगलं रंगणार आहे. कॅचची संधी, बहुमूल्य विकेट, मोळाची विकेट इथे मात्र पटकावली गेली आहे. प्रसाद घरातला अखेरकार इथे परतावा लागेल आणि इन्फॉर्म असलेल्या गोलंदाजाचा फायदा मिळतोय उलवे टीमला. तो मुख्य सेनापती होता प्रसाद, याला तंबूच्या आशा. आणि खऱ्याच या परीक्षेमध्ये सध्या चंदन मडवी उत्तीर्ण झालेला आहे. आणि आता जर बघितलं त्याला 2 डॉट बॉल साठी 1,000 रुपयाचं बक्षीस होतं. विकेट साठी 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. ही बक्षीस नक्कीच मोठ्या प्रमाणात आज लागली गेलेली आहेत. आणि खरंच हा बॅटल जो रंगला होता त्याच्यामध्ये ऍक्च्युली चंदन मडवी विजय झालेला आहे. पण अजून मी म्हणेन शर्यत संपलेली नाहीये, कारण इथं पूर्ण मॅच अजून संपायची आहे. थोडा ओव्हर कॉन्फिडन्स, मी मागाशी काल नेहमी म्हणत असो की मॅच मध्ये कॉन्फिडन्स आणि तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स हा किती घातक असतो. लहू, कॉन्फिडन्स असणं हे गरजेचं आहे, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स खेळाडूला मैदानाच्या बाहेर घेऊन जातो. त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स नव्हता, कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. पारितोषिक आपल्याला मिळतील, परंतु मॅच विनिंग परफॉर्मन्स असणं गरजेचं आहे इथे. आणि चंदन मडवीकडे त्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. पहिला बॉल जरी वाईट होता, परंतु त्याच्यानंतर केलेले जे कमबॅक, कारण का त्याच्यानंतर जो आलेला चेंडू जो अडवला फॉलो थ्रू मध्ये, तोही अतिशय महत्वाचा होता. आणि त्याच्यानंतर बहुमूल्य विकेट ती म्हणजे प्रसाद गरजची. यश आलाय नवीन फलंदाज. क्या बात आहे. डॉट बॉल आलाय किरण सर, कमालीचा बॉल होता यो. म्हणजे 2 डॉट झालेत. 1,000 रुपये त्या गोलंदाजाला. आता चंदन मडवीला 1,000 रुपये लागू झालेले आहेत सनी परमानंद पाटील यांच्याकडून, आणि ते मॅच नंतर आपण देणार आहोत. मॅच विनिंग परफॉर्मन्स सध्याच्या घडीला दाखवण्याचा प्रयत्न चंदन मडवीच्या माध्यमातून केला जातो या षटकामध्ये. काय कमालीचा बॉल होता. नवीन फलंदाजाला हा बॉल खेळणं तेवढं सोपं काम नाहीये. बॅकफुटला जाऊन एवढं तेज गतीचा परफ्यूम डिलिव्हरीला कट करणं सोपं काम नाहीये. इथे गॅप शोधला, आउटफील्ड फास्ट आहे. 2 खेळाडू धावतायत. आखिरकार चेंडूने रेस जिंकले. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. चौकार. धाड 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 षटकार लागत होते. षटकार चौकार. पण या वेळेला आम्ही प्लॅनिंग केली की गोलंदाजांना साथ मिळायला हवी. या मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत कशा रंगतील यासाठी विकेटची आखणी आणि बाउंड्रीचं मेजरमेंट एकदम परफेक्ट. हा निर्णय केपी सर तुमचा अतिशय चांगला आहे, कारण का सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये गोलंदाजांचा विचार कुठेच केला जात नाही, परंतु आपल्या माध्यमातून केलेली ही संकल्पना भरपूर चांगली आहे. चेंडू पायावरती आदळलाय, परंतु लेग स्टंप सोडून जाणारा इशारा दिलाय पंचांना, परंतु चोरटी धाव जरूर इथे मात्र मिळवली गेली. काय घातकी षटक राहिलंय. जर तो चौकार नसता गेला, त्याचा अपवाद वगळला तर हे षटक अतिशय चांगलं आहे. 12th मॅन पाणी घेऊन जायचं. बघा, आपण जर बघितलं मैदानामध्ये 12वा खेळाडूच पाणी घेऊन जाणार आहे, हा स्पर्धेचा रूल आहे. आणि दोन्ही संघांना एकच रिव्ह्यू आहे, तो बीमर आणि रनआउट साठी. रनआउट आणि बीमर साठी रिव्ह्यू आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. स्प्रे त्या मैदानामध्ये. आणि मोटारसायकलचा मी पहिल्या मॅचला अनाउन्समेंट केली
की काउंटिंग म्हणजे बाईकसाठी कसं होणार आहे, सेमीफायनल आणि फायनलच्या धावा पकडणार नाहीत आम्ही मागाशी दुपारीच सांगितलेलं आहे. त्यामुळं मॅचेसच्या धावा तुमच्या ज्या सुरुवातीच्या 3 मॅच, त्या 3 मॅच मध्ये तुमचा जो कॅल्क्युलेशन असेल, जो कॅल्क्युलेटरवर ज्या धावा जे पॉइंट असतील त्या धावा ग्राह्य धरल्या जाणार आहेत आणि एका विकेटसाठी 5 पॉइंट म्हणजे 5 धावा पकडून चला हे धरल्या जाणार. असा नियम जर लाईव्ह बघत असतील बाकी संघ तर अगोदरच तुम्ही बघा, नाहीतर पुन्हा बक्षीस देता वेळी सांगणार की हे सांगितलं नव्हतं, असं होता कामा नये. त्यासाठी हे आम्ही अगोदरच सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. भरपूर वाद होतात या गोष्टीवरती, कारण का स्वप्नातली ड्रीम बाईक कोणाला मिळणार, कोणाचं स्वप्न पूर्ण, त्यासाठी ती लढाई असते. आणि आमच्या आयोजक मंडळींनी हा निर्णय तुमच्या पर्यंत पहिल्याच दिवसामध्ये पोहोचवलाय. खरं तर आतापर्यंत हा सामन्याचा अपवाद जर का वगळला तर आतापर्यंत या पहिल्या दिवसामध्ये 300 धावा स्कोअर कार्डवरती म्हणजे एकत्रित लागल्या गेल्यात. या स्पर्धेमध्ये 300 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. 30 षटकामध्ये 29 विकेट सुद्धा मिळालेत, 19 चौकार आहेत, 19 षटकार आहेत. फक्त या इनिंगचे अजून काउंट केले नाहीयेत. म्हणजे ही चांगली गुणलेखनाची भूमिका इथे तुम्हाला पाहायला मिळते. आमचे गुणलेखक प्रणय म्हात्रे मोरावे गावचे अतिशय चांगले गुणलेखकाची भूमिका या स्पर्धेमध्ये बजावत असताना स्ट्रायकर एंडला फलंदाज मनीष. एज लागले, गॅप मध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न, इथे क्षेत्ररक्षण खराब आहे दुसऱ्या स्लिप मध्ये, परंतु एकच धाव पाहायला मिळतोय. घरचं मैदान असल्यावर थोडंसं किरण सर प्रेशर पाहायला मिळतोय आणि त्या प्रेशर त्या दबावाखाली इथं मात्र उल्वे संघ क्षेत्ररक्षण करत असताना कुठेतरी चुका करतो की काय हाही प्रश्न निर्माण होतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 9च्या सरासरीनं 18 धावा धावफलकावरती यावेळेस जावले टीम न बनवल्यात प्रसाद घरच्या विकेटच्या मोबदल्यामध्ये. वाटाण्याचा दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धाव फलकावरती 18 लागल्या गेल्यात. एक मोलाची विकेट तिथे मात्र पटकावली गेली प्रसाद घरतची. दुसऱ्या ओव्हरमध्ये चंदन मडवीला ती विकेट मिळाली. त्या ओव्हरमध्ये एक चौकाराचा अपवाद जर का वगळला आपण प्रणय तर भरपूर चांगली गोलंदाजी. सूरज दीपक पाटील जे विकेट किपर आहेत त्याने जर कॅच पकडलं तर सनी परमानंद पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस हे सुरसण, प्रत्येक कॅचला 500. मानव पाटील आमचे लेदर क्रिकेट खेळतात पण थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालं, फंबल झालाय, पण त्याने थोडासा कमबॅक करायला. यस करणार, परंतु थोडासा प्रेशर आहे. घरचं मैदान आहे, घरचा प्रेक्षक वर्ग एवढ्या तादादमध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात आहे ना, तो प्रेशर झेलणं प्रत्येक खेळाडूला जमत नाहीये आणि त्यासाठी उल्वे संघ संघर्ष करतोय. परत एकदा महेंद्र मडवी आलेत. आपल्या सेकंड स्पेल मध्ये पहिले षटक चांगलं होतं, आता इथे त्याहून अधिक चांगली कामगिरी करावी लागेल. स्ट्रायकर एंडला यश मनीष कडू, डाव्या हाताचा फलंदाज आहे मनीष, सलामीला आलेला फलंदाज. सरळ बॅट 20 लॉंग ऑनला काय झेल टिपलाय, अजून एक झटका मिळालाय जावले टीमला. क्षेत्ररक्षक होते तिकडे आकाश मडवी. टाइम होईल कारण जास्त तुम्ही एकत्र येणार तर मग उशीर होणार. हा आयोजनामध्ये तुम्ही एक किपर कॅप्टन हे असे एक दोघे पटकन या. डिसिजन त्वरित क्विक डिसिजन झाला पाहिजे. चला लगेच नवीन फलंदाज आता मैदानामध्ये गेलेला आहे. केपी सर मानो इस विकेट से तो ऐसा प्रतीत होता कि उल्वे टीम इस मैच में अब हावी होती नजर होती दिखाई आ रही. असं म्हटलं जातं की यार इथे घरचं मैदान आणि तो त्यांना बेनिफिट मिळतोय, पूर्णपणे या मॅच वरती कमबॅक करतोय. जो मधल्या काळामध्ये जो प्रेशर क्रिएट केला होता प्रसाद घरातनं, त्याची विकेट नंतर आता पूर्णपणे मी तर म्हणेल जावले टीम वरती दबाव क्रिएट केलाय यावेळेस उल्वे टीमनं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोनिश पाटील आलाय. नक्कीच लहू आता जावले संघाने पण अभ्यास हाच केला असेल. पंकज माझ्याकडे बघतो की मगाशी बोरले संघाने 38 धावा डिपेंड केल्यात,
मग आम्हाला किती करायचे आहे 40-45 रेंजमध्ये जर आम्ही गेलो तर ही मॅच ते कदाचित घेऊ शकतात, कारण हे विकेट आम्ही त्यासाठीच बनवले आहे, बॉलिंगसाठी. कम रनों का मैच बनता है, इसके लिए बनाने वाले गेंदबाज होने चाहिए आपके पास. इथे फलंदाज बाद आहे. LBW च्या माध्यमातून हे विकेट तुम्हाला पायचीच्या स्वरूपात पंचांचा बोर्ड आकाशाकडे होताना पाहायला मिळतोय. यस, इथे मात्र पायचीत आहे, फलंदाज बाद आहे. अजून एक हादरा मिळतो चावले टीमला. तिसरा हादरा लागलाय एकूण या षटकामध्ये. जावले संघामध्ये नॉन स्ट्राईकला जो खेळाडू आहे ना, यश घरत, मागच्या वर्षी उल्वेनोट प्रीमियर लीगला हा खेळाडू आमच्या संघामध्ये होता. प्रॅक्टिस सेशनमध्ये त्या खेळाडूला मी खेळताना बघितलेला आहे. धाड षटकार मारतोय. कदाचित जर हा फलंदाज तिथे थांबला, त्यांनी थोडा डोक्याचा वापर केला लहू, तर कदाचित मी म्हणेन हा या मॅच मध्ये जावले संघासाठी धावा भरपूर बनू शकतोय. मॅच विनिंग परफॉर्मन्स करण्यामध्ये माहीर तर आहे, परंतु एक चौकार त्याच्या बॅटनं दाखवलाय. म्हणजे त्याने त्याचं इथे चित्र स्पष्ट केलं की या मॅच मध्ये मी धावा बनवू शकतोय. साहिल नाईक हा नवीन फलंदाज आलाय. ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती महेंद्रचा बॉल. इथे हा बॉल चांगला आहे, अगदी चांगल्या लाईन लेंथ वरती टाकलाय. मी तर म्हणेल साहिल साठी हा बॉल. विकेट हॅट्रिकची नामी संधी होती घरच्या मैदानावरती सादर करण्याची महेंद्रसाठी, परंतु ती संधी हुलकावणी दिली त्या संधीनं. मागच्या मॅचचा आपण लो स्कोरिंगचा विचार केला, इथेही त्याच पावलावरती पाऊल आणि इथे झेल टिपला गेला यष्टी रक्षकांना. 500 रुपयाचं पारितोषिक. माझंही मनात ते चाललं होतं की पारितोषिक यष्टी रक्षकाला लागलाय, तोही विचार करत कधी झेल येतोय. अखेरकार त्याला झेल टिपता आलाय. सुरत डीजे म्हटल्यानंतर आम्ही जिथं असणार तिथं तो नक्कीच आमचं गाणं पेश करत असतो. जवळजवळ 5 वर्ष झालेले आहेत ह्या संगीताला. रोशन पाटील गीतकार आणि सोनल बळे यांच्या माध्यमातून आम्ही हे गीत पेश केलं होतं. खूप चांगला प्रतिसाद. आणि आता मैदानामध्ये जर लहू आपण बघितलं, जर खरंच 4 विकेट गेलेले आहेत, 18 धावा झालेल्या आहेत. आणि आता मी म्हणेन जावले संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. इथून थोडा एखादा फलंदाजाला आता डोक्याचा वापर करावा लागेल. काय किती धावांपर्यंत पोहोचायचं आहे हे त्यांनी जर मनामध्ये ठरवलं नाही तर कदाचित हे मॅच मध्ये रॉयल उल्वे संघ त्यांच्यावरती वरचढ होऊ शकतो. प्रेशर टाकण्याचं काम उल्वे संघ करतो आणि खास करून या षटकाकडे आता लक्ष वळवायला हवं आपण. मैदान ओव्हरच्या उंबरठ्यावरती हे षटक सध्याच्या घडीला 4 बॉल 3 विकेट 0 धावसंख्या. कमालीचा बॉल आहे. अजून एक बॉल डॉट आणलाय. चेंडू क्रमांक 5 चेंडू एकही धाव नाही, 3 विकेट. क्या बात है. महेंद्र मडवी घरच्या मैदानावरती जी रणनीती सर्व टीम साठी आखली होती की खेळपट्टी कमी असावी आणि गोलंदाजांना बेनिफिट मिळावं, तिचा फायदा महेंद्र मडवी घेतोय. मैदान विकेट मैदान षटक आपल्या घरच्या मैदानावरती रॉयल चषकामध्ये हे रॉयल इथे कामगिरी करताना महेंद्र मडवीनं 3 विकेट प्लस मेडन षटक हाताळला गेलाय. गुड परफॉर्मन्स. हॅलो बघा, जे मगाशी मेडन षटकाचं बक्षीस होतं ते चंदनसाठी होतं. पुन्हा मिसअंडरस्टँडिंग व्हायला नको. या षटकामध्ये बक्षीस लावलं नव्हतं, त्यामुळे तुम्ही जास्त हे करू नका, नाही तुम्हाला वाटेल या षटकामध्ये. पण हॅट्स ऑफ, खरंच मेडन षटक MDM महेंद्र धर्मा मडवी, ज्याने मी म्हणेन मागील सर्व भूतकाळ विसरून आज वर्तमानामध्ये षटक चांगला टाकलाय. मगाशी इथं बसला होता स्टेजवर, आम्ही त्याला विचारलं काय करणार आहे, बोलतो मी 20 धावा देणार आहे एकाच ओव्हरमध्ये. असा त्याचा माइंड सेट चालू होता, पण त्याचं ऍक्च्युली डोक्यामध्ये आणि वेगळं चाललं होतं. आणि मेडन षटक आणि 3 विकेट बक्षीस कचेर ठाकूर यांच्याकडून महेंद्र मडवीला आता मात्र मेडन षटकासाठी
2,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. ते मॅच संपल्यानंतर त्याने घेऊन जायचं आहे. क्या बात आहे. पारितोषिक व्हायलाच हवं होतं. कामगिरीत तशी तिथे चोख बजावली गेले. धाव फलकावरती 18च आहेत. 6च्या सरासरीने किरण सर आता धावा बनतायत. कितपर्यंत मजल मारली जाईल. आता अश्वित खारकर गोलंदाजीसाठी आलेला आहे. अश्वित खारकर साठी बक्षीस येणार की आता बघायचं आहे. अश्वित खारकर आता गोलंदाजीसाठी आलेला आहे. तिकडे पिताश्री बसलेले आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. 2,000 रुपये अश्वित साठी ना मेडन ओव्हर. ओके. अश्वितचा पहिला बॉल यश साठी स्विचिट करायचा होता. रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा, कारण सरळ बॅटनं मागच्या ओव्हर मध्ये धावा बनल्याच नाही. असं म्हणतात ना, सीधे उंगली से घी ना निकले तो उंगली को थोड़ा टेढ़ा किया जाए. आखिर इधर यहाँ पे इस बॉल के ऊपर भी रन नहीं बने. इथे काहीच घडलं नाहीये. डॉट बॉल आलाय. अश्वित खारकर गोलंदाजीला आलाय. पारितोषिक लागलं गेलंय, कारण का त्याचं कारण महेंद्र मडवीचं मेडन षटक उडवलाय गॅप मध्ये. यश कडू किरण सरांनी सांगितलं होते गतवर्षी हा खेळाडू चांगल्या फॉर्मात होता. त्यानं त्याचं प्रदर्शन या मॅच मध्ये दाखवलंय. एक चौकार आणि एक आता ठोकलाय षटकार. उल्लेख व्हायला हवा. आणि महेंद्रसाठी दीपक शेठ खारकर यांच्याकडून 1,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. टोटल 3,000 ते महेंद्रने घेऊन जायचं आहे. अश्वित खारकर षटकार आलाय. मी मगाशी म्हटलं यश, याच्याकडे यश आहे, हा मारू शकतो आणि त्याने मारलेलं. पुढचा बॉल यश साठी सरळ बॅट सुरक्षित जागेमध्ये ब्लॅक स्क्रीनच्या पलीकडे कॅमेरामॅनचं पायाचं दर्शन घेण्यासाठी षटकार. मी मगाशी सांगितलं की मागच्या वर्षी उल्वेनोड प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू आमच्या संघामध्ये होता आणि धाड 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 षटकार टोकत होता. आणि त्याने माझा आवाज ऐकल्यानंतर जसं की त्याच्यामध्ये एक ऊर्जाच आली की काय जणू. आणि त्याने या मॅच मध्ये आता 2 षटकार मारून आता मात्र प्रसाद करत जागेवरती उभा झाला आता, कारण त्याच्यामध्ये आता देखील जीव आलेला आहे की आता आम्ही या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. लहू यस 2 षटकार पदतालिकेचा उपयोग केलाय. थोडासा फ्रंटफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑफसाईडला ड्राईव्ह केलाय, दुसरीचा प्रयत्न नकार येतोय. खर तर जावली टीम बॅकफुटला जाण्याचं कारण की किरण सर एक महत्वाचा घटक त्यांचा पनवेल प्रीमियर लीग मध्ये खेळतोय. आणि लहू नक्कीच अश्वितची बॉलिंग जर बघितली ना, त्याचे जे ओरिजिनल बॉलिंग, त्याची लाईन लेंथ थोडी भरकटली, कारण त्याचा जो गुड लेंथ होता, टप्पा ज्या प्रकारे इन स्विंग आउट स्विंग ज्या प्रकारे टॉस होतो, तो चेंडू त्याचा ऍक्च्युअली झालाय. 2 फुलटॉस बॉल पडल्यामुळे फटकार बसलाय, कारण त्याला आता स्वतःला कंट्रोल करावा लागेल. त्याचा एक जो मुख्य चेंडू आहे तो त्याला इथं टाकावा लागेल, तरच मी म्हणे अजून चांगली त्याची गोलंदाजी होऊ शकते. सुधार करावा लागेल. जे षटकार खाल्लेत ना त्याच्यापासून शिकावा लागेल. हा चेंडू चांगला आहे. इथे फुटवर्कचा अभाव थोडासा कमी पाहायला मिळाला. शेवट इथे याही षटकाची चांगली राहिले. डॉट बॉल न सांगता झाली. षटक क्रमांक 4 समाप्त झाले. धाव फलकावरती एकूण लागल्या गेल्या त्या म्हणजे 31 धावा. रॉयल उल्वे डिसिजन पटकन घ्या. ज्या ऑलरेडी डिसिजन घेऊन ठेवा बॉलिंग कोण टाकणार आहे. एवढा वेळ घेतला तर आपल्या मॅच कशा होतील. आणि मुख्य गोष्ट म्हणजे जर तुम्ही स्वतः आयोजक आहेत त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन. आणि आता मात्र हाणामारीचा हा षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये लहू गोलंदाजाची परीक्षा असते. अशा वेळेला कोण गोलंदाज असतो जो संघाच्या धावा कमी देऊ शकतोय, किंवा मग टार्गेट बॅट्समनचं त्या गोलंदाजावरती असतं. आणि मुख्य म्हणजे या मॅच मध्ये तो यश आहे, त्या यशने 2 षटकार टोकलेत. मग त्याचा कॉन्सन्ट्रेशन काय असेल, त्याचा माइंडसेट काय चालू असेल, त्याच्या मेंदूमध्ये विचार काय चालू असेल की मला किमान या षटकामध्ये एक षटकार किंवा एक चौकार जर आला तर 40-50च्या ज्या टार्गेटमध्ये जर पोहोचले तर आम्ही उल्वा संघाला नक्कीच दुसऱ्या पडावामध्ये फाईट देऊ शकते. यस खरं तर ती प्लॅनिंग असेल की 45च्या घरामध्ये आपण जाऊया आणि एक्झॅक्टली प्रसाद घरातनं तो मॅसेज मैदानाच्या आतमध्ये पोहोचवलाय आणि ती पोहोचवण्याची कला आहे. द्वितीय फेरीचा सामना, पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल आराध्य स्पोर्ट पाटणोली विपक्ष सदानंद स्मृती गव्हाण. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस होणार आहे, त्यासाठी आपण येऊन तयार राहायचंय. आणि दुसरी फेरी
4 षटकांची असेल याची नोंद घ्या. दोन्ही कॅप्टन पाटणोले आणि गव्हाण दोन्ही संघाच्या कॅप्टन इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस होणार आहे. आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. चला पाटणोले आणि गव्हाणा दोन कॅप्टन लगेच. संकेत भोईरची निवड झाली सर. खोदून काढला डीपेक्षा कव्हरला चेंडू चाललाय गरंगळत. खेळाडू आलाय दूरचा प्रवास परंतु फेकी खराब आहे. फेकी खराब आहे इकडनं. प्रज्ञेश पाटील अगदी नॉन स्ट्रायकर एंड जवळ होता तिकडे जरी चेंडू फेकला असता तर कदाचित विकेटची संभावना होती तिथे. आणि खरं तर उल्वे टीमला ती विकेट आहे. विकेटची गरज आहे दरकरार आहे. तिची उणीव जी जाणवली जाते सध्याच्या घडीला कारण का ही भागीदारी चांगल्या पद्धतीनं मी तर म्हणे जावलेट टीमला लाभदायक राहते. जर या टीम मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर इथे विकेट घेणं गरजेचं आहे उल्वे टीमला. इथे अखेरकार विकेट मिळते आणि ती विकेट कोणाची आहे तर यशची. कॅच पकडली यष्टी रक्षकानं. अजून 500 जमा त्याच्या खात्यामध्ये. आता विकेटचं पतन. आजकाल सोनी किरण सर एवढ्या चालाक आहेत का नुसतं फिरायलाच मागतात. काय जबरदस्त डीजे ऑपरेटिंग सूरज आणि सूरज असल्यावर काय प्रश्न नाही हो. त्याचे ऑपरेटिंग त्याला परफेक्ट टायमिंग जो असतो ना गाण्याचा त्याला माहिती आहे की मला आता कुठला गाणं वाजवायचं आहे आणि परफेक्ट त्यांनी गाणं वाजवते. आणि आता बघा लहू 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये जावले संघाच्या फलंदाजांनी किमान 40 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा. सूरजला 500 म्हणजे 1000 रुपये सूरजला एकूण लागू झालेले आहेत. आणि नवीन फलंदाज आता पियुष आलाय. पियुष कडू डाव्या हाताच्या गोलंदाजावरती प्रहार करणं तेवढं सोपं काम नाही आहे. मी तर म्हणेन ही रणनीती उल्वे टीमची भरपूर चांगली आहे. कारण का अनुमान म्हणजे जास्त करून आपण विचार करतो की शेवटचा गोलंदाज थोडासा कमकुवत पाहायला मिळतोय. चौथा गोलंदाज. परंतु उल्वे टीमने ही प्लॅनिंग केली होती रचना केली होती की आपली विकेट गोलंदाजांना पोषक आहे. त्यामुळे आपल्याकडे स्पिन अटॅक शेवटला असला तर तिचा फायदा आहे. क्या बात आहे. अजून एक डॉट बॉल आहे. फास्ट अँड फ्युरियस बॉल होता. कमालीचा बॉल होता. नक्कीच लहू बघा आता तुमच्या विभागामध्ये जर आपण आलो तलोजा MIDC मध्ये धाड 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 षटकार लागत असतात. तुम्हाला पण वैताग येते षटकार कॉमेंट्री मध्ये सांगताना. आता या विकेटवरती बॉलिंग चालतंय काय काय वाटतंय काय कसं काय. मी मगाशीच उल्लेख केला ही तुमची जी संकल्पना आहे ना भरपूर चांगली आहे. गोलंदाजांचं रक्षण करणारी. इथे काय घडलंय. इंजरी झाली का जास्त. पंच कशासाठी आहे. नो बॉल स्टेप आउट केलंय का बघायचं आहे. बॉल पिचच्या बाहेर पडलाय का बघायचं आहे. क्रीज चेक करायचं. या तिसरे पंच बोलाडे सर. बोराडे सर बघायचंय बॉल कुठं पडलाय. आपण एक्झॅक्ट लाईव्ह चेक करतो. गोलंदाज सरपटलाय स्किट झालाय. पडलाय गोलंदाज. प्रॉपर पाटा विकेट आहे हो. विकेट एवढी पाट आहे की याच्यावरती तुम्हाला प्रॉपर क्रिकेटिंग शूज घालूनच खेळावं लागेल. सर काय डिसिजन आहे. इट्स अ नो बॉल. नो बॉल फ्रीट. प्रॉपर पाटा विकेट आहे बोराडे सर. त्याच्यामुळं गोलंदाज इथं स्किट होणारच आहे. प्रॉपर तुम्हाला क्रिकेटिंग 5, 6, 7, 8 हजाराचे शूज घालून खेळावं लागेल. नॉर्मल तुम्ही 1000-1500च्या शूजने खेळाल या पाटा विकेटवर तर कदाचित तुम्ही स्किट होऊ शकता. पाय तुमचा घसपोटू शकतोय कारण एकदम तेलुगली विकेट आहे. लागले का. स्प्रे द्या. स्प्रे घेऊन जा. अगदी आपण जर ऍक्शन रिप्ले मध्ये जर लाईव्हला मगाशी दाखवलं जंबो दाखवा परत दाखवा कसा पडलाय आपण बघूया पुन्हा एकदा लाईव्ह मध्ये बघा. स्क्रीनवरती संकेतचा ज्या प्रकारे त्यांनी रनअप घेतला आणि डावा पाय त्याचा उजवा पाय घसपटलाय आणि तो डायरेक्ट पेन खाली गेलेला आहे. उजवा डावा पाय अगदी पाया मांडीच्या खाली. नाही नो बॉल सरपटलाय तो. हे बघा 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण ते ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा बघितलं आहे. संकेत लेफ्टी गोलंदाज आहे. अनफिट झालेला आहे. इंजरी मोठी नसावी कारण अजून बराच क्रिकेट खेळायचं आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये अशी घटना होणं थोडीशी त्रासदायक राहिली आहे उल्वे टीमला. परंतु तो उल्लेख आपण जो केलात ना तो अतिशय चांगला होता की सस्ते से काम नहीं बनेगा. अगर अच्छी क्रिकेट खेलनी है
तो आपको ज्यादा खर्चा करना पड़ता है, ज्यादा मेहनत करनी पड़ती है, तब जाके आप अच्छे क्रिकेटर बनते हो. इसके लिए ये सब होना चाहिए. नक्कीच लहू, जर तुमच्या विभागामध्ये आमच्या विभागामध्ये पूर्वी शेत भातामध्ये क्रिकेट खेळला जायचा, तुला माहिती असेलच की कशा प्रकारे पूर्वी चप्पलवरती जाऊन क्रिकेट खेळला जायचा आणि त्यानंतर अनवाणी जाऊन क्रिकेट खेळला जायचा. त्यावेळेला असं सुसज्ज आणि स्वच्छ ग्राउंड नव्हते, तरी कोणत्याही खेळाडूला कधीच इजा आली नाहीये. म्हणजे काय ईश्वर कृपा असेल त्यावेळेला, आणि काय क्रिकेट आणि काय त्या खेळाडूचा त्यावेळेला फिटनेस असेल, काय बॉडी असते त्या खेळाडूची त्यावेळेला. यस, तो काळ अतिशय चांगलाच होता. कारण का तिथे एक अजून नियम होता, आय थिंक माझ्या मध्ये तरी असं मला वाटतंय की तेव्हा फलंदाजाच्या शरीरावरती गोलंदाज कधी चेंडू फेकत नव्हता. परंतु आता त्याला इंजरी करण्यासाठी मुद्दामून बॉल डॉट निघायचा असो किंवा त्याला इंजर करण्यासाठी शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. म्हणून या जसं प्रकृतीने बदल केला, पण तो बदल कशासाठी केला? तुमच्याकडे जास्त इन्व्हेस्टमेंट आली, तुमच्याकडे पैसा आला, तर त्याला आजारी तशाच पद्धतीने मिळतोय. आणि मग डॉक्टर आहेतच, डॉक्टरने भांडण झाले तर पोलीस आहेत, आणि इथे फटका. वा वा, काय लाजवाब! इट्स आउट ऑफ द मार्क, षटकार. जावळे संघ सध्याच्या घडीला स्वर्गीय निलेश 11 जावले या नावाने खेळतो, आणि पियुष कडू यांचे ते सुपुत्र आहेत, आणि त्यांच्याच नावाने हा संघ आज खेळतो. इथे एक धाव तर बनली आहे या बॉल वरती, आणि इथे थांबावं लागेल. पहिलं सत्र इथे मात्र समाप्त झालं, आणि एक फायटिंग स्कोर धाव पालकावरती आत्ताही या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. 41 धावा बनल्यात, 42चं टार्गेट आहे. मागच्या सामन्याची आठवण करून देणारा हा सामना पाहायला मिळतोय की या मॅच मध्ये बोर्ले संघाने जसं फाईट केली होती, धावा वाचवल्या होत्या, आता जावले संघ उल्वे संघाला या धावेमध्ये रोखेल का, हा मोठा प्रश्न आहे. लहू बघा ना, तो हा षटकार जो आला ना शेवटला, हा संजीवनी देणारा असेल का? कारण हा या सिच्युएशनला जेव्हा षटकार येतो त्यावेळी तो षटकार एक नव संजीवनी, नव चैतन्य, एक नवीन ऊर्जा, एक नवी एनर्जी, एक नवीन ताकद, एक नवीन कॉन्फिडन्स, एक नवीन हाय लेवलला ज्या प्रकारे संघाला पोहोचवण्याचा एक उत्तेजनार्थ ज्या प्रकारे आपण म्हणतो तसा एक षटकार कदाचित होऊ शकेल का? पण 41 धावा काढायच्या आहेत. आपण मागाशी बोर्ले संघानं 38 धावा मला वाटते काढू दिल्या नाही, म्हणजे डिफेंड केल्या. तर या सामन्यामध्ये 41 धावा रॉयल संघाला 3 धावा जास्त आहेत. पण त्यांचा माइंडसेट काय असेल किंवा जावलेचा माइंडसेट काय चालू शकतोय, फक्त आपण इथून कॉमेंट्री मधून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. पण त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे, मैदानामध्ये त्यांना खेळायचं आहे, काय करायचं आहे, की या मॅच मध्ये कसं खेळायचं आहे, हे मॅच 100% मी म्हणतो की जशी मागची मॅच झाली लहू, की शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच झाली, तशी जर मॅच झाली तर प्रेक्षकांना अजून खुश होईल. पण रॉयल उल्वे संघ विचार हाच करीत असेल की ही मॅच आहे, मी जास्तीत जास्त लवकर जिंकण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. चला 2000 रुपये चंदन मडवी 1000 रुपये कलेक्ट करून घे, कारण काका मला वाटते चाललेले आहेत. परमानंद पाटील काका हे घरी चालले आहेत, त्यांचे चंदन मडवीला हे बक्षीस होतं 1000 रुपये तर घ्यायचं, आणि सूरज पाटील तुझं बक्षीस पण घ्यायचं आहे, 2 कॅचचा 1000 रुपये लगेच बक्षीस घे. आणि 2 फलंदाज रॉयल उल्वे, आता तुम्ही वेळ जोडू नका, मॅच अजून 3 बाकी आहेत, वाजलेले आहेत जवळजवळ 9:30 वाजून गेलेले आहेत, 9:35. त्याच्यामुळे तुम्ही घाई करायचे आहे. टॉस साठी आता हा पुढचा सामना गव्हाण आणि पाटणोली दोन्ही टीमचे कॅप्टननी टॉस करण्यासाठी यायचे आहेत. तन्मय पाटील आणि गव्हाणचा कोण, ओमकार सिद्धेश, कॅप्टन संदेश, एक ओमकार आलेला आहे, गव्हाणचा कॅप्टन आलेला आहे, आणि आता मात्र पाटणोलीचा कॅप्टन तन्मय पाटील, तुमचा एक प्रतिनिधी किंवा एक संघनायक सूरज पाटील 1000 रुपये घेण्यासाठी यायचा आहे. आणि चंदन 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 मडवी 1000 रुपये. ओमकार आलेला आहे. पुढची मॅच 4 षटकांची असेल, 4 षटक 4 गोलंदाज. पाटणोली मॅच सुरू होण्याच्या अगोदर जर आपण आला नाही तर तुम्हाला मग पॅनल्टी 101% 100% आहे 2 धावांची. बघा धाव घ्या पटकन, आता आम्ही टॉस साठी इथं जात आहोत. फलंदाज आतमध्ये गेले रे गेले की तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी. बघा मोठा डिसिजन घेतला आयोजकांनी. कुठे आहेत पाटणोली? हा 1000 रुपयाचं चंदनला बक्षीस सनी परमानंद पाटील यांच्याकडून, आणि सूरज पाटील बक्षीस घेण्यासाठी यायचं या 1000 रुपये लगेच घेऊन जायचंय, कारण आपल्याला नंतर काका चाललेले आहेत घरी, त्याच्यामुळं हे बक्षीस आपण लगेच देत आहोत. पाटणोली संघाचा संगणक आलेला या, त्यांनी धाव टोकले लगेच, त्याला माहिती आहे पेनल्टी घ्यायची नाही, महत्वाची मॅच आहे. 4 षटकांचा सामना आहे. कान्हा घर त्यांच्या शुभास टॉस केला जाणार आहे. 1000 रुपये द्या.
टॉस करून घ्यायला तेजू टॉस कान्हा घर त्यांच्या शिवासे टॉस द्या ना जरा. टॉस करून घ्यायचा आहे. 4 षटकांची मॅच आहे. गव्हाण आणि सदानंद स्मृती गव्हाण ना आणि आराध्य स्पोर्ट्स पाटणवली. टॉस हेड ऑर टेल. छापा हेड. गव्हाण संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. व्हॉट अ डिसिजन ओमकार. काय निर्णय. फील्ड फर्स्ट हे नक्कीच त्यांनी आणि तुमच्या वाट्याला बॅटिंग आलेलं आहे. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला. जास्तीत धावा आणि थांबा दिलंय ना मागाशी कुपन दिलेलं आहे मागाशी. दिलेत घेतले. बी प्लसचे कुपन 12 खेळाडूंना इथं दिले जात आहेत. ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत. आम्ही मागाशी तो परफ्यूम यूज केलेला आहे. 3-4 तास त्या परफ्यूमची स्मेल आपण स्टेजवरती बघितलेली आहे आणि चांगल्या क्वालिटीचं घरी बनवलेले ते प्रोडक्ट आहेत. जर तुम्हाला घ्यायचं असतील ते कुपनवरती ऑनलाईन जाऊन तुम्ही ते परचेस करू शकता, खरेदी करू शकता. बी प्लस स्टेजवरती पण आहे ना साहस. हॅलो हॅलो चेक. तर इथे सिंगल आली आहे. एक धावेनं धावसंख्येचा विचार केला. संघाची धावसंख्या टोटल 32 धावा. लक्ष पाहिलं तर टोटल 42 धाब्यांचं लक्ष होतं. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस 32 धावा आल्यात. 18 मध्ये आता 10 धाव्यांची गरज आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज प्रज्ञेश पाटील अगदी चांगली बॅटिंग करतो. वैयक्तिक 6 बॉलमध्ये 21 धाब्यांचं योगदान दिलंय.
आणि त्याला साथ देत असताना विपिन कोहली ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. 18-10चं समीकरण. मॅच एकतर्फी सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतं. मॅचमध्ये कमबॅक करेल का गोलंदाजी करत असताना सध्या जावली संघ. पहिलं सत्र पहिला अवघ्या 41 धाबा बनवल्या पहिल्या सत्रामध्ये आणि सेकंड सत्रामध्ये 42 धाब्यांचं लक्ष घरच्या स्पर्धेमध्ये केलं करतं रॉयल स्पोर्ट उलवा. आणि तेवढीच चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये. येणारे 18 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झालाय. गोलंदाज पाहायला मिळेल पंकज घरत हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आहे. 18 पहिलाच बॉल गोलंदाज तयार पंकज. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये नो मॅच लँड. चेंडू डिलेबाज झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेनं संघाची धावसंख्या पाहिली तर 34 धावा धाव पुस्तकावरती. आता 17 बॉल 8 हा समीकरण आहे. स्ट्राईक वरती फलंदाज तुम्ही प्रज्ञेश पाटीलला पाहता. वैयक्तिक 23 धावांची केली सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा क्लासिकल बॅटिंग. अगदी कॉपी बुक्स टाईप फटके तुम्हाला पाहायला मिळतात. पद्धतलकेच वापर केला. चेंडूच्या अडवणी होत्या. जोपर्यंत उचलती फेकती 3ऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला आणि 3 धावा या बॉलवरती कंप्लीट होतात. 3 धावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 37 या आकड्यावरती. 16 बॉल 5. 16 चेंडू आणि 5 धावांची गरज. एक मोठा फटका मॅचला फिनिश करून देईल. स्ट्राईकवरती आता स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर विपिन कोहली हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंडवरती पाहता. पंकज प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये हा बॉल आला नाही. इथे देखील सिंगल आली आहे. एकेरी दुहेरी धाब्याने देखील हा सामना जिंकू शकते रॉयल स्पोर्ट उलवे संघ. आणि त्याच रणनीतीनुसार सध्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सिंगल आली आहे. धावफलक पुढे सरकलाय. टोटल 38 धावा धाव पुस्तकावरती आहेत. अवघ्या आता 4 धावांची गरज. येणारे 15 बॉल 4. त्याच्यानंतर द्वितीय फेरीमधली पहिलीच लढत तुम्हाला खरं तर पाहायला मिळेल. एका साईडला आराध्य स्पोर्ट पाटणोली आणि त्याला फाईट करेल सदानंद स्मृती गव्हाण. हो इथे क्लिंग बोल्ड फलंदाज बाद. 3रा धक्का. बॅटिंग करत असताना रॉयल स्पोर्ट उलवे टीमला वैयक्तिक चांगलं खेळ साकारलं. प्रज्ञेश पाटीलनं 8 बॉलमध्ये 26 धाब्यांचं योगदान दिलं आणि त्याची विकेट आता मैदानातून बाहेर. नवीन खेळाडू फलंदाज आकाश मडबी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 4 धाब्यांची गरज. 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पंकज घरत. प्रहार करण्याचा प्रयत्न. सिंगल डबल खूप महत्वाचे आहेत मॅचमध्ये. कारण की सिंगल डबलनं देखील सामना जिंकू शकता. तुमची रणनीती खूप महत्वाची असते. इथे मोठ्या फटक्यांचा प्रयत्न करतो फलंदाज आकाश मडवी. त्याच्या कारणासह हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. समीकरण बदललं. 13 मध्ये 4 धावांची गरज. 13 बॉल 4 गोलंदाज तयार. 13 बॉल 4 मॅच फिनिश. विनिंग फटका फलंदाज आकाश शाह. बॅटमधून हा अस्मारी टोला सामना जिंकला. अभिनंदन टीम रॉयल स्पोर्ट उलवे. हार्ड लक. खरं तर जावली संघ तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच महेंद्र मडवी. ज्या खेळाडूंना मेडन षटक विकेट मेडन षटक ओव्हर फेकला तो महेंद्र मडवी ठरला मॅन ऑफ द मॅच. कमान द स्टेज क्वालिटीवर मॅन ऑफ द ट्रॉफी. दोन्ही टीम हस्तांदोलन करा. चला लगेच विनंती करेन. गव्हाण टीम टॉस जिंकला. आपण जर क्षेत्ररक्षण करायचा निर्णय असेल तर आपले 11 खेळाडू घेऊन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जा. तर व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करूया. खरं तर जरीमरी आई हॉटेलचे सर्वेस सर्वा
निशांतजी म्हात्रे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाईल. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन तेजस्वी कोहली यांना विनंती की आपल्या पवित्र शुभास्ते आपण हा शुभ सन्मान करायचा. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपलं जातं. अगदी चांगली स्पर्धा. प्रभाकरजी पाटील यांच्या